शिंदे साहेब बैठक संपू आपण वाटायला लागले बैठक संपवायची दिसते तुम्हाला, परंतु आमच्या लोकांच्या डोक्या फुटले 29 लोकांना लागले गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं आणि 1 महिन्यात घेऊ म्हणून सांगितलं होतं. जिथं काय घटना घडल्या ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही, परंतु तुमच्या कडून शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांना आम्हाला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत, त्यातला एकही गुन्हा आणखी मागे झालेला नाही. उलट आमचेच लोक अटक केली गेली विनाकारण. बीडमधले काही उदाहरणं असे तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायची असली तर काही लोक पुण्याला असताना इकडं नाव घेऊन अटक केलेली. काही विद्यार्थी बीडमधले ते मेस बंद झाले त्या दिवशी त्या गोंधळामुळे त्या म्हणून मेस बघायला गेले होते, ते पोरं सुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकलेत. असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे ते 2 मुद्दे केसेस आणखी एकही मागे घेतलेले नाही. 2 दिवसाच्या आत ते वापस घेऊ असं सांगितलं होतं. माणसं धरायची नाही ना साहेब, ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही काही नाही 2-3 महिने प्रोसेस लागते. आमचे लोक प्रोसेस चालू केली यांनी. हो हो चार महिने स्टेटमेंट घेते का हे आमचे लोक घेऊन टाकायला लागले. आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना, आमच्याच लोक त्यामध्ये काय घेतात, आमच्या लोकांनी मार खाल्लाय. हे बघा शिंदे साहेब परिस्थिती अशी झाली या गावात या लोकांना इतकं गुडघ्यांना मारलं, यांना शेतात आता सुद्धा काही प्रोसेस सुरू नाही. माझे साहेब काय प्रोसेस सुरू नाही. एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेले की दाखवतो यांना, तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेले की दाखवतो यांना मागं घ्यायला होतो. तुम्ही गेलेले 1 महिना झाला असल्या कसल्या सूचना आमच्या पुरे लोक मध्ये टाकलं रस्ता सूचना तुमच्या तुम्हाला एक साथ. अहो महाजन साहेब आम्ही तुमच्यावर लय भरोसा टाकलेला होता, आताही टाकलेला आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं, त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना, तरी ते काम झालं नाही. आम्ही अपेक्षा करायचं कोणाकडून? एक काम झालं नाही ते केस तुम्ही मुद्दाम मागे ठेवलेले. मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब, याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय करायचं लोकांना? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? पर्याय लवकर एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागतं. जे आपले त्यांनी एकदा बाबा याच्यामध्ये बाबा याचा दबाव आढळून येत नाही असं एकदा केलं ही प्रक्रिया आपल्याला करता येईल असं मला सांगितलं. त्या पद्धतीने मग जाऊ आपण, दोन्ही पद्धतीने जाऊ. पण त्याला 4 महिने शिंदे साहेब लागत नाही. तर तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, आता आम्ही आता पत्करायचं ठरवलंय का? आता आमचं ते म्हणण्याचा उद्देशच नाही. तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ, आम्ही स्वीकारलेलंच आहे. आता त्याला नाही गेला आता तुम्ही ते फुटी विकून ठेवलेली आमच्यामध्ये आम्हाला फक्त माहीत झालंय आता. परंतु आमचं म्हणणं आमची चूक काय होती, तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे 440 अधिकारी गेले पाठ आम्ही भोगायला तयार आहेत. आमच्यात येऊन हल्लं कशामुळे, गोळीबार केल्या कशामुळे, ही सुरुवात दाखवा. कशामुळे लोक लुटली, त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्या घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटली. आमचे लोक खाली पडले. खाली पडलेला मग शिंदे साहेब बैठक संपू आपण, मला वाटायला लागले तुमच्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला, परंतु आमच्या लोकांच्या डोके फुटले. 29 लोकांना लागले. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटिसा द्यायला लागल्या. आम्ही मुंबईला अन्नधान्य घेऊन यायचं का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.